शुभ सकाळ सर्वांना। आजचा दिवस सगळ्यात सुवासिनींसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण की आज करायची आहे वटसावित्रीची पूजा। पण आद्विकला सुट्टी नव्हती, मग पटापट त्याचा टिफिन रेडी केला आणि त्याला स्कूलमध्ये पाठवून दिले। त्यानंतर शिवा उठला होता तर थोडा वेळ त्याच्यासोबत घालवला आणि या गोडूलासोबत गप्पा गोष्टी करण्यात टाईम कसा जातो हे समजतच नाही, पण मूड मात्र खूप फ्रेश होऊन जातो। त्यानंतर यांनाही ऑफिसला जायचं होतं, मग त्यांचा टिफिन रेडी केला। त्यानंतर ते ऑफिसला गेले। वाटत तर असंच होतं की हा सण सुट्टीच्या दिवशी यायला हवा होता, म्हणजे पूजेची तयारी ही निवांत करता आली असती। आणि आज वटपौर्णिमा म्हणून चैतालीने खूप छान अशी रांगोळी काढली होती। तर आता पूजेची तयारी करायची होती, त्यासाठी आधी स्वतः रेडी व्हायचं होतं। मग मी मस्त अशी साडी घालून स्वतःचा मेकअप केला। आवरून झाल्यानंतर बघितलं तर काहीतरी कमी वाटत होते। मग नंतर लक्षात आलं की मी नथ घातलेली नाही आहे। मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नथ घालून नंतर माझा लुक काहीसा असा दिसत होता। नंतर आम्हाला पूजा करण्यासाठी थोडंसं लांबच जायचं होतं। मग पूजेसाठी लागणारं साहित्य घेतलं आणि आम्ही पूजेसाठी निघालो। तिकडे जाताना आद्विक आणि शिवांशलाही आमच्यासोबत घेतलं। आम्ही पूजेसाठी आवळवाडीतील निळकंठेश्वर मंदिर आहे तिथे गेलो होतो। तिथे खूप सारी वडाची झाडे होती, त्यामुळे एकाच वेळी खूप साऱ्या बायकांना वडाची पूजा करता येत होती। तेथे गेल्यानंतर आम्ही वडाची पूजा करून घेतली आणि फोटो व्हिडिओ क्लिक केले। तेथे असलेल्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। त्यानंतर थोड्या वेळ तेथे थांबलो आणि मग आम्ही घरी आलो। सावी वैराग्याचं लेण भाग्य दोरा सत्यवान, साता जन्माचं हे वाण। घरी आल्यानंतर उपवास होता तर फराळ वगैरे केले आणि असा होता आमचा आजचा दिवस। जर तुम्हाला हा मिनी व्लॉग आवडला असेल तर प्रियांका प्रणव व्लॉग्स या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू।